आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या सोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी या ठिकाणी बिहारच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्यांच्या या ठिकाणी प्रचारांचा धडाका आपण पाहिलेला आहे। तर महाराष्ट्रातून मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा बिहारमध्ये गेले होते। या ठिकाणी आता नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांचा निकाल आज स्पष्ट होणार आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर ह्यांचा जो निकाल आहे तो तर स्पष्ट होणारच आहे। मात्र 243 जागांसाठी हा निकाल असणार आहे। खरं तर ही जी मतदान आहे हे 2 टप्प्यात झालेलं होतं। एक 6 तारखेला झालं होतं आणि दुसरं जे झालं होतं ते 11 तारखेला झालं होतं। पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 18 जिल्ह्यांमध्ये 121 जागांवर हे मतदान झालं होतं, तर दुसऱ्या टप्प्यात 20 जिल्ह्यांमध्ये 122 जागांवर हे मतदान झालेलं पाहायला मिळालं होतं। गेल्या वेळेच्या तुलनेमध्ये जवळपास यावेळी 10-15% मतदान वाढल्याचं देखील पाहायला मिळालं होतं, कारण गेल्या वेळेला 50 ते 55% मतदान होतं। यावेळी जवळपास 65% हे मतदान पोहोचलेलं होतं। त्यामुळे मतदान चांगलं झाल्याची जी माहिती आहे ती देखील दिलेली पाहायला मिळाली होती निवडणूक आयोगाने। त्याप्रमाणे आता जर बघितलं तर या क्षणी तेजस्वी यादव की नितीश कुमार हा जो फैसला आहे तो आता 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे, त्यानंतर हा फैसला येईलच। मात्र त्याआधी जर आपण बघितलं तर तेजस्वी यादवने देखील त्यांच्या पद्धतीने विविध घोषणा ज्या होत्या त्या केलेल्या होत्या। त्यातली जी पहिली घोषणा होती ती म्हणजे घराघरामध्ये सरकारी नोकरी देण्याची घोषणा होती आणि ही घोषणा अत्यंत महत्त्वाची होती, कारण आतापर्यंत नितीश कुमार यांनी 9 वेळेला मुख्यमंत्री पद बिहारचं घेतलेलं आहे। मात्र बिहारची जनता फार खुश नसल्याचं देखील काही ठिकाणी पाहायला मिळालं होतं जेव्हा सर्वेक्षण झालं होतं। मात्र आपण नेहमीच बघितलं की सर्वेक्षणाचे निकाल हे काही खरे नसतात, त्यामुळे नेमके सर्वेक्षण काय आलं आणि आता नेमका रिझल्ट काय लागतो हे बघणं महत्त्वाचं आहे। मात्र त्यात आणखीन एक गोष्ट नक्कीच आहे की 10,000 रुपये प्रत्येक घरामध्ये देऊ अशी देखील घोषणा तेजस्वीने केलेली होती। या व्यतिरिक्त नितीश कुमार यांनी देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात घोषणा केलेल्या होत्या। त्यातच नितीश कुमार जे आहेत ते केंद्रामध्ये देखील आहेत, त्यामुळे कदाचित जनता जी आहे ती असाही विचार करते की जो केंद्रात आहे त्यालाच राज्य हातात द्यावं, त्याचं कारण त्यामुळे विकास जो आहे तो जलद गतीने होतो अशी देखील बरेच जनता विचार करणारी आहे। या व्यतिरिक्त जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये देखील बिहारचं जे संस्थान आहे ते आम्ही उभं करू अशा पद्धतीच्या अनेक घोषणा ज्या आहेत त्या देखील करण्यात आलेल्या पाहायला मिळाल्या होत्या। त्यामुळे महाराष्ट्रातील बिहारी लोकांना देखील प्रचंड प्रलोभनं दाखवण्यात आलेली होती सुरुवातीपासूनच। त्यामुळे नेमकं आता या निवडणुकीत काय होतं हे बघणं महत्त्वाचं तर आहेच। मात्र या सगळ्यासाठी जवळपास 122 ज्या सीट्स आहेत ते येणं कोणत्याही म्हणजे दोन्ही नितीश कुमार असतील किंवा तेजस्वी असतील त्या दोघांपैकी कोणी जरी आलं तरी 122 सीट्स ज्या आहेत त्या येणं अपेक्षित आहेत, तर तुमची पूर्ण बहुमत असं सिद्ध होतं आणि तर तुम्हाला सत्ता हाती मिळू शकते। त्यामुळे मागच्या वेळेला म्हणजे 2020ला जर बघितलं तर नितीश कुमार यांच्या जवळपास 132 ते 135 सीट्स आलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी वरचढ ठरलेले होते नितीश कुमार। आणि आता तेजस्वी यादवने ज्या पद्धतीने प्रयत्न केले त्यामुळे तेजस्वी यादवला विरोधी पक्षनेता म्हणून बसण्याची संधी मिळणार का किंवा सत्ता पालट होणार का आणि नितीश कुमार विरोधी पक्षात बसणार का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। 8 वाजता रिझल्ट सुरू झालेले आहेत, चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। याचबरोबर तेजस्वी यादव हे स्वतः यावेळी लक्ष ठेवून आहेत। त्यांनी देखील सांगितलेलं आहे की जर अधिकाऱ्यांचं काही वाटलं आम्हाला तर आम्ही अधिकाऱ्यांना तिथेच रोखणार, टोकणार अशा पद्धतीची भूमिका तेजस्वी यादवनी घेतलेली पाहायला मिळते। त्यामुळे तेजस्वी की नितीश कुमार हे बघणं आता या क्षणाला सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे। नीलम, आता मतमोजणी केंद्रावरती चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। राहुल गांधी वारंवार या ठिकाणी मतचोरी संदर्भात बोलत आलेले आहेत, आरोप करत आलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता कुठेतरी तेजस्वी यादव यांनी सुद्धा या ठिकाणी इशारा दिलेला आहे। नक्कीच तेजस्वी यादवनी त्याच संदर्भात इशारा दिलाय। मी म्हणूनच म्हटलं की तेजस्वी यादव स्वतः लक्ष ठेवून आहेत, सगळ्या बूथवर ते लक्ष ठेवून आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी कामाला लावलेलं आहे। जिथे अधिकारी काहीतरी गडबड आहे असं जिथे वाटणार तिथे आम्ही त्यांना टोकणार अशा पद्धतीची भूमिका तेजस्वीने घेतलेली पाहायला मिळते। मात्र एकंदरीत जर बघितलं तर राहुल गांधींनी देखील भाग्यश्री, आपण आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।